द ह्युमन डॉल्स ऑफ अॅनाटोली मॉस्क्विन. जगात असे विशिष्ट लोक झाले आहेत ज्यांच्या कथा आपल्याला अस्वस्थ करू शकतात. आणि अशीच एक भयानक कथा म्हणजे एका रशियन इतिहासकाराची कहाणी जो कबरीतून मुलींचे मृतदेह चोरून आपल्या घरात सजवायचा. रशियाच्या या सनकी इतिहासकाराचे नाव होते अॅनाटोली मॉस्क्विन, जो की त्याच्या विक्षिप्तपणासाठी जगभर खूप प्रसिद्ध आहे. तो रशियातील निझनी नोव्गोरोड या शहराचा रहिवासी असून सध्या त्याचे वय 55 वर्षे आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी स्मशानभूमीतून मुलींचे मृतदेह चोरल्याचे आढळून आल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. अॅनाटोली मॉस्क्विनला अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा आतील दृश्य भयानक होते आणि असे उघड झाले की अॅनाटोली मॉस्क्विनने 3 ते 12 वर्षे वयोगटातील मुलींचे मृतदेह आपल्या घरात ठेवले होते. अॅनाटोली मॉस्क्विनच्या घरात तपासादरम्यान अनेक नोट्सही सापडल्या, ज्यावर त्याने मानवी अवशेषांपासून ममीफाईड बाहुल्या बनवण्याच्या विचित्र विषयावर ऑनलाईन संशोधनही केले होते. तपासादरम्यान असे समोर आले की स्मशानभूमीतून मुलींचे मृतदेह काढल्यानंतर मॉस्क्विन त्यांना बाहुल्यांसारखे कपडे घालत असे. पोलिसांनी एक मृतदेह हलवला तेव्हा त्यामधून एक प्रकारचे म्युझिक ऐकू येऊ लागले. तपासकर्त्यांना नंतर मृत मुलींच्या शरीरात म्युझिक बॉक्स किंवा त्या पद्धतीची खेळणी सापडली. मॉस्क्विनने ते मृतदेहाच्या आत बसवले होते जेणेकरून त्यांना स्पर्श केल्यावर त्याला आवाज येऊ शकेल. काही ममींमध्ये वैयक्तिक सामान आणि कपडे देखील होते. एका ममीच्या शरीराच्या आत त्याच्या थडग्याचा एक तुकडा होता ज्यावर त्याचे नाव कोरले होते. दुसऱ्यावर मुलीच्या मृत्यूची तारीख आणि कारण असलेला हॉस्पिटलचा टॅग होत्या. तिसऱ्या शरीरात वाळलेले मानवी हृदय सापडले. तसेच अपार्टमेंटच्या आजूबाजूला विखरलेले फोटो, बाहुली बनवण्याची पुस्तिका आणि स्थानिक स्मशानभूमींचे नकाशे काढून टाकलेले फलक होते. शवविच्छेदन केलेल्या मृतदेहांनी परिधान केलेले कपडे हे त्या व्यक्तींना ज्या कपड्यांमध्ये पुरले होते तेच कपडे असल्याचेही पोलिसांना आढळून आले. मॉस्क्विनने कबूल केले की तो विकृत प्रेत कपड्याने झाकायचा. त्यानंतर तो त्यांच्या चेहऱ्याभोवती फॅशनच्या बाहुलीचे चेहरे लावायचा. तो मुलींच्या डोळ्यातल्या सॉकेटमध्ये बटणे किंवा खेळण्यांचे डोळे देखील घालत असे, जेणेकरून ते त्याच्याबरोबर कार्टून पाहू शकतील. तो म्हणाला की तो मुलींच्या कबरी खोदायचा कारण तो एकटा होता. तो म्हणाला की तो अविवाहित आहे आणि त्याचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे मुले होणे हे होते. मॉस्क्विन म्हणाले की त्याने जे केले ते तो मृतांना पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग शोधण्यासाठी विज्ञानाची वाट पाहत होता. या दरम्यान मृतदेहांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मीठ आणि खाण्याचा सोडा असा सोपा उपाय वापरला. आपल्या बाहुल्यांचा वाढदिवस तो आपलीच मुलं असल्यासारखा साजरा करायचा. जेव्हा अॅनाटोली मॉस्क्विनला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या घरात 26 मृतदेह सापडले होते, परंतु त्याने आणखी 150 कबरी खोदल्याचे उघड झाले. अटकेनंतर अॅनाटोली मॉस्क्विनला न्यायालयात हजर करण्यात आले, परंतु सुनावणी दरम्यान अॅनाटोली मॉस्क्विन हा मानसिक आजारी असल्याचे आढळून आले होते आणि त्यानंतर त्याला मानसिक आश्रयस्थानात पाठवण्यात आले. अॅनाटोली मॉस्क्विन अजूनही मानसिक आश्रयस्थानात दाखल आहे आणि त्याने मानसिक आश्रयातून मुलीशी लग्न करण्यासाठी रजा देण्याचे आवाहन केले होते, जे की फेटाळण्यात आले आहे. द एक्झॉर्सिझम ऑफ एनेलिस मिशेल. 2005 मध्ये 23 वर्षीय जर्मन मुलीच्या जीवनावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, द एक्झॉर्सिझम ऑफ एमिली रोज.
हा चित्रपट धडकी भरवणारा होता आणि या चित्रपटाने चांगला व्यवसाय देखील केला. पण तुम्हाला माहीत आहे का की एमिलीच्या वास्तविक जीवनाची कथा चित्रपटाच्या आयुष्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भयानक होती. एनेलिसचा जन्म 1952 मध्ये एका अत्यंत शिस्तबद्ध कॅथलिक कुटुंबात झाला. त्यांच्या घरातील लोक अतिशय कट्टर धार्मिक स्वभावाचे होते. एनेलिसची मोठी बहीण मार्था केवळ 8 वर्षांची असताना तिचे निधन झाले. मार्थाच्या मृत्यूमुळे एनेलिसच्या आईने तिच्यावर अधिक दबाव आणण्यास सुरुवात केली. तिला वारंवार पवित्र जीवन जगण्याचा सल्ला देण्यात आला आणि तिच्यावर कडक पाळत ठेवण्यात आली. एनेलिसला शाळेची आवड होती आणि ती अनेक विषयात हुशार होती. 16 वर्षांची असताना एकदा शाळेत अचानक ती बेशुद्ध होऊन पडली. तिच्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार एनेलिस काही मिनिटांसाठी ट्रान्स अवस्थेत गेली होती, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःची जाणीव नसते आणि तो बाहेरील उत्तेजनांना पूर्णपणे प्रतिसाद देत नाही. वास्तविक एनेलिसच्या कुटुंबियांच्या कट्टरतावादी वृत्तीमुळे तिची मानसिक स्थिती ढासळू लागली होती. शुद्धीवर आल्यानंतर तिला तिच्या शरीरात एक वेगळाच जडपणा जाणवला. एनेलिसने दुसऱ्या दिवशी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र काही दिवसांनी सर्व काही सामान्य झाले. या घटनेच्या वर्षभरानंतरही अशीच एक घटना घडली. यावेळेस एनेलिसला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांसोबतच एका न्यूरोलॉजिस्टनेही एनेलिसला काहीही झालेले नसल्याचे सांगितले. काही दिवसानंतर एनेलिसला TB झाला, ज्याच्या उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिची प्रकृती अधिकच बिघडू लागली. मिशेलच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये तिला अपस्माराचा त्रास असल्याचे समोर आले. या समस्या असतानाही एनेलिसने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. जसजसा वेळ निघून गेला तसतशी एनेलिसची प्रकृती अधिकच बिकट होत गेली. पूजेच्या वेळी तिला भीतीदायक गोष्टी दिसू लागल्या. तिने डॉक्टरांकडून उपचार घेणे सुरू ठेवले. असे म्हटले जाते की एनेलिसची प्रकृती इतकी बिघडली होती की ती जमिनीवरून स्वतःचे मूत्र उचलायची, स्वतःचे मूत्र प्यायची, कोळसा आणि कीटक खात असायची आणि कधीकधी तिचे कपडे देखील फाडायची. ह्या काळात एनेलिस क्रॉससारख्या धार्मिक आणि पवित्र गोष्टींपासून दूर राहू लागली. तिची अवस्था पाहून शेवटी चर्चने तिच्यावर भूतविद्या करण्याचा निर्णय घेतला. या मुलीला बरे करण्याची जबाबदारी चर्चच्या 2 धर्मगुरूंवर सोपवण्यात आली होती. त्यांनी एनेलिसवर गुप्त प्रक्रिया सुरू केली. पुरोहितांच्या सांगण्यावरून एनेलिसने सर्व औषधे घेणे बंद केले होते. पुढील 10 महिन्यात एनेलिसवर भूतविद्येची 67 सत्रे पार पाडली. ही सर्व सत्रे किमान 1 तासाची होती. ही सत्रे पार पाडत असताना याचकांना असे आढळले की एनेलिसच्या शरीरात कमीत कमी 6 दृष्ट आत्मे उपस्थित होते आणि प्रत्येक आत्मा इतरांपेक्षा जास्त धोकादायक होता. या प्रक्रियेदरम्यान एनेलिसला साखळीने बांधून ठेवण्यात आले. एवढेच नाही तर तिचे खाणेपिणे देखील बंद झाले. या सर्व कारणांमुळे तिची प्रकृती सतत खालावत चालली होती आणि अखेर 1976 मध्ये तिचे निधन झाले. एनेलिसचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या शवविच्छेदनात असे दिसून आले की तिचे दात फ्रॅक्चर झाले होते, तिचे डोळे काळे होते आणि शरीराच्या अनेक भागांवर जखमांच्या खुणा होत्या. ज्या धर्मगुरूंनी एनेलिसवर भूतविद्येची प्रक्रिया केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार तिच्या मृत्यूपूर्वी त्यांना एनेलिसच्या हातावर आणि पायांवर अगदी तशाच खुणा दिसल्या होत्या ज्या येशूच्या हातावर वधस्तंभावर लटकवताना दिसल्या होत्या. याजकांच्या मते मिशेलच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याचे हे लक्षण होते, तर न्यायालयाने हा
खुनाचा गुन्हा म्हणून घोषित केला. 1978 मध्ये कोर्टाने मिशेलच्या आईवडिलांना आणि दोन्ही धर्मगुरूंना हत्येप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती. एमिटीव्हिले हॉरर नावाचे एक पुस्तक जे सप्टेंबर 1977 मध्ये प्रकाशित झाले होते, जे की एका सत्य घटनेवर आधारित होते. या पुस्तकात एका घराबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात काही अलौकिक आणि थरारक अनुभवांबद्दल वर्णन केलेले आहे. या पुस्तकावर 1995 मध्ये एक चित्रपट मालिकाही तयार करण्यात आली होती. 13 नोव्हेंबर 1974 रोजी न्यूयॉर्कमधील रोनाल्ड डिफिओ ज्युनियर ने आपल्याच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या घालून हत्या केली होती, ज्यामध्ये 43 वर्षे ते 9 वर्षे वयोगटातील सर्व सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील आणि 4 मुले होती. रोनाल्डने रात्री सर्वांची हत्या केली होती. शेतात जनावरे हाकलण्यासाठी वापरण्यात आलेल्या रायफलने ही हत्या करण्यात आली. रोनाल्डच्या पालकांना 2दा गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हत्येनंतर रोनाल्ड घरातून बाहेर आला आणि कोणीतरी आपल्या कुटुंबाची हत्या केल्याची ओरड करू लागला. जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा रोनाल्डने त्याचा ठपका अज्ञात व्यक्तीवर ठेवला आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी पोलीस त्याच्याकडे चौकशी करत असत तेव्हा तो नवीन काहीतरी गोष्ट सांगत असे. पण काही दिवसातच त्याचे खोटे पकडले गेले. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याच्या म्हणण्यानुसार कोणीतरी त्याला नेहमी त्याच्या कुटुंबाला मारण्यास सांगत होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला 25 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाही. एमिटीव्हिले अजूनही न्यूयॉर्कमध्ये आहे. हत्येनंतर अनेक महिने एमिटीव्हिल बंद राहिले, परंतु डिसेंबर 1975 मध्ये जॉर्ज आणि कॅथलीन लुट्स यांनी घर विकत घेतले, कारण त्यावेळी त्या घराची किंमत खूपच कमी होती. त्या घरात 5 बेडरूम, एक स्विमिंग पूल आणि बोट रूम होती. कॅथीला तिच्या पहिल्या पतीपासून 3 मुले होती. त्यांच्याकडे हॅरी नावाचा कुत्राही होता. ज्या व्यक्तीकडून हे घर विकत घेतले होते त्याने जॉर्ज आणि कॅथीला यापूर्वीच 6 खुनांची माहिती दिली होती, पण दोघांच्याही गरजेनुसार आणि पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना ते घर विकत घ्यावे लागले. जॉर्जने त्यासाठी वेगळे पैसे दिल्याने तेच जुने फर्निचर घरात ठेवले होते. जॉर्ज नास्तिक होता, त्यामुळे तिथे कोणतीही पूजा झाली नाही. पण कॅथी खूप धार्मिक होती आणि म्हणूनच तिने चर्चमध्ये जाऊन तिच्या वडिलांना फोन केला. तिचे वडील रॉल्फ जे न्यायाधीश आणि फिजिओथेरपिस्ट होते. वडिलांनी घरात पवित्र पाणी टाकले तेव्हा वडिलांच्या कानात गेट आउट असा विचित्र आवाज येऊ लागला. मात्र वडिलांनी हे तेव्हा कोणालाही सांगितले नाही. दुसऱ्याच दिवशी वडिलांनी जॉर्जला बाहेर बोलावून सांगितले, काहीही झाले तरी घराचा 2रा मजला कधीही उघडू नकोस, कारण तिथून खूप आवाज येत होता. काही दिवसांनी वडिलांना खूप ताप आला. सुरुवातीला जॉर्ज आणि कॅथीला त्या घरात काही विचित्र दिसत नव्हते. सर्व काही सामान्य होते. पण काही दिवसांनी जे घडले ते त्याहूनही भयावह ठरले. आता जॉर्ज रोज रात्री 3:15 उठायचा आणि काहीतरी तपासण्यासाठी बोट हाऊसवर जायचा. 3:15 ही तीच वेळ होती जेव्हा रोनाल्डने त्या 6 हत्या केल्या. एके दिवशी जेव्हा कॅथी रात्री उठली आणि तिच्या मुलांना तपासायला त्यांच्या रूममध्ये गेली तेव्हा तिने पाहिले की तिची 3ही मुले त्याच स्थितीत झोपली आहेत ज्या स्थितीमध्ये रोनाल्डने त्याच्या मुलांना मारले होते. जॉर्जला त्या घरात एक छोटीशी खोली सापडली जी घराच्या तळघरात होती. जॉर्जला आश्चर्य वाटले की घराच्या ब्लूप्रिंटमध्ये अशा कोणत्याही खोलीचा उल्लेख नाही.
त्या छोट्याशा खोलीच्या भिंती लाल रंगाने रंगवल्या होत्या आणि म्हणूनच त्या खोलीचा उल्लेख द रेड रूम म्हणून द एमिटीव्हिले हॉरर पुस्तकात करण्यात आला आहे. जॉर्जचा कुत्रा हॅरी त्या खोलीत जायला खूप घाबरत होता. जॉर्जने ती खोली उघडली की हॅरी जोरजोरात भुंकायला लागला. त्या घरात परफ्यूमचा वास येत होता आणि नको असलेले थंड वारे येत होते, पण बाहेरच्या झाडांमध्ये किंचितही हालचाल दिसत नव्हती. एके दिवशी जॉर्ज आणि कॅथी आग लावत असताना त्यांना त्याच आगीत अर्धा जळालेला चेहरा दिसला. त्यांची 5 वर्षांची धाकटी मुलगी तिच्या एका काल्पनिक मित्र जॉडीशी बोलायची. जॉडी एक खेळणी होती जी डुक्कर होती, ज्याचे डोळे लाल झाले होते. एके दिवशी सकाळी जॉर्ज त्याच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना त्याला त्याची 9 वर्षांची मुलगी बोट हाऊस जवळ दिसली आणि जॉडी तिच्या मागे होती. आणि जॉडीने तिला पाण्यात ढकलताच जॉर्ज पटकन उठला आणि आपल्या मुलीच्या खोलीत गेला आणि ती खोली उघडली आणि पाहतो तर काय, त्याची मुलगी जॉडी हातात घेऊन रॉकिंग चेअरवर झोपली होती. एका रात्री जॉर्जला दार वाजल्याने जाग आली. तेव्हा त्याचा कुत्रा दारापाशी झोपला होता आणि तो आवाज कदाचित जॉर्ज सोडून इतर कोणीही ऐकला नसेल. कुठल्या तरी रेडिओ फ्रिक्वेन्सी सारखा आवाज येत होता, पण जॉर्ज तिकडे बघायला गेल्यावर अचानक आवाज बंद झाला. एके दिवशी जेव्हा कॅथी तिची 9 वर्षांची मुलगी मिसीच्या खोलीत खिडक्या बंद करण्यासाठी गेली, तेव्हा मिसीने जोरात ओरडली की जॉडी तिथे बसली आहे. तेवढ्यात कॅथीला 2 लाल डोळे तिच्याकडे टक लावून पाहत असताना दिसले. त्याच रात्री जेव्हा कॅथी खोलीत झोपायला गेली, तिच्या छातीवर कोणीतरी दाब देत असल्यासारखे कॅथीला वाटले. त्यानंतर त्याच ठिकाणी लाल रंगाचे डागही दिसून लागले. घरातील खिडक्या दारे आपोआप बंद होत असत. एके दिवशी जॉर्जच्या लक्षात आले की कॅथी वृद्ध स्त्री बनत आहे, जे खूपच भयानक दृश्य होते. मिसी तिच्या खोलीत सतत गाणे म्हणत असायची. जेव्हा तिला तिच्या खोलीतून बाहेर आणले जायचे तेव्हा ती गाणे थांबवायची आणि तिला पुन्हा खोलीत नेल्यानंतर ती पुन्हा गाणे सुरू करायची. कॅथीला नेहमी असे वाटायचे की कोणीतरी दरवाजे आणि खिडक्या उघडत आहे आणि बंद करत आहे. एका रात्री त्यांनी दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्याने एका भुताटकी मुलगा मागे वळून पाहत असल्याचे दिसले. काहींचा विश्वास आहे की हे तरुण जॉन डिफिओचे भूत आहे, ज्याची त्याच्या भावाने काही वर्षांपूर्वी घरात हत्या केली होती. आता दोघेही या सगळ्याला कंटाळले होते. घरात नेहमी तणाव जाणवायचा, त्यामुळे दोघांनी एकत्र घर सोडण्याचा निर्णय घेतला. जॉर्ज घरातून बाहेर पडत होता तेव्हा कोणीतरी त्याला विचित्र थांबलेल्या आवाजात म्हणत होते, "तू थांबशील का?" कदाचित ती रात्र त्यांची शेवटची रात्र असावी असं त्या दोघांनाही वाटत होतं. लुट्स कुटुंबाने एकूण 28 दिवस ॲमिटीव्हिलचा उध्वंस पाहिला. बाहेर आल्यानंतर लुट्स कुटुंबाने त्या घराला पॅरानॉर्मल फेनोमेना म्हटले. त्यानंतर कॅथीच्या वडिलांनी तेथे जाऊन ते घर कायमचे उद्ध्वस्त केले. काही वर्षांनी ॲमिटीव्हिलवर चित्रपट देखील बनला. हा चित्रपट शूट होत असताना दिग्दर्शकाने मुद्दाम खरी लोकेशन्स घेतली, पण त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. त्या घराला भेट देणाऱ्या कलाकारांना तिथल्या अलौकिक गोष्टी दिसल्या. त्यानंतर ते अधिकच वादग्रस्त ठरले. अनेक अलौकिक अन्वेषकांनी देखील ॲमिटीव्हिलला भेट दिली आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना तिथे वेगळा अनुभव आला आणि असे अनेक पुरावे देखील सापडले जे की सांगतात की या घरात नक्कीच काहीतरी वेगळे आहे, जे आमच्या आणि तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे.